सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु अपने अपने गुरुदेव की जय। जय सर्वांना जय हरी. आज बऱ्याच दिवसातून इथे बसायचा प्रसंग आला. तुम्हा सज्जनांच्या सेवेचा योग आला ही बाबांची कृपा. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाविली माझी मज. तरी गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धुवूनी मलकटा बुद्धीचा तेने मग राहुनी उगाळली प्रभा चंद्र आलिंगली तैसे शुद्धत्व जडली आपण पया बुद्धी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 18. आज निमित्त आहे गुरुमाऊली नानाबाबांचं स्मरण, पुण्यस्मरण. कारण पुण्यस्मरण कोणाचं होतं? ज्यांनी धर्मकार्य केलेलं आहे, त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे त्याचं पुण्यस्मरण. आता बाहेर लोकांहून पाहिलं तर कोणाचंही पुण्यस्मरण बोलू नये ते इथं नाही का. चांगलं कर्म ज्या जीवाकडून घडलेलं आहे त्याचं, नाही तर इतरांचं वर्ष श्राद्ध. 96 प्रकारचे श्राद्ध सांगितलेले आहेत. पैसेवाल्याने मी तर सांगतो करावा ते नाही का. पण तुमचे आमचे थोर भाग्य आहेत का आपल्याला राजगुह्य राजमार्ग ते महात्म्यांकडून भेटलेला आहे. खरं वाट लावणारे भरपूर आहेत. वाट द्यावी त्याच्या पुण्या नाही पार घडतील पुण्य अगणित. माऊली सांगतात गुरु दाविल्या वाटा विवेक तीर्थ तटा धुनी मलकटा बुद्धीचा तेने. सरळ सरळ ओवीचा अर्थ आहे या मनावर अनंत जन्माचे अनंत संस्कार मलिन झालेले आहे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ते मला मलिन झालेलं आहे. आणि ते मलिन झालेलं मन कशाने धुतलं जाईल? गुरु मार्गाने गुरुनी दाखवलेल्या रस्त्याने गेलं तर निश्चितच तुमची शुद्धता होईल. आणि शुद्धता झाल्याशिवाय पुढची वाटचाल नाही बरं का मायबाप. नाही तर इथं भरपूर गबाळ आहे आणि करतो दणकेवर भक्ती कशी घडेल हो नाही का. मी नेहमी सांगतो निंदा नाही स्तुती नाही धर्माचं कार्य आहे नाही का. माझ्या समोर महात्मे बसलेले समर्थ सांगता सत्वगुणामध्ये भक्ती होता. हा सत्वगुणे भगवत भक्ती आहे ना ओवी दासबोधामध्ये. मी आता वाचायला गेल्यावर सांगतो तीच मंडळी जास्त समोर येतं सांगावं लागतो. अरे उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या क्रिया तमोगुणाच्या करता भक्ती घडेल कधी? स्वप्नात पण नाही घडणार. जा बोला बुवा असं काय बोलतो तू आगाव आहेस. बरं आगाव नाही साधू संतांनी सांगितलेले ते सांगतो. माझ्या पदरचं काहीच नाही नाही का. सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती अधोगती तमोगुणे अधोगती सरळ लिहिलेलं आहे. एखादा अशिक्षित असेल त्याला सुद्धा समजेल हो ही गोष्ट. सत्व शुद्ध सात्विक गुण पाहिजे परमार्थाला. आमची भक्ती दणक्यावून चालू आहे. भक्ती दाखवासाठी करायची का आपल्या हितासाठी नाही का. म्हणतात असं सोन्याचा देव असावा पण त्याचा घवघवा नसावा. कारण चोरीची दाट शक्यता आहे नाकारता येत नाही. तसं परमार्थाचा जास्त उदो. अरे एखादा नगरसेवक तुमच्या नगरामध्ये निवडून आला सत्यवान महाराज का तो बोंबलत सुटतो का गावामध्ये मी नगरसेवक झालो. अरे तू नगरसेवक आहेच नाही म्हणायची सोय नाही.
तसं तुमचं आमच्या स्वरूपापर्यंत महात्म्यांनी आपल्याला नेलेलं आहे. तुमचं आमचं स्वरूप काय? सच्चित आनंद, हे तुमचं आमचं स्वरूप आहे. हे दिसतं ते रूप आहे आपलं, नाही का? आणि स्वरूपापर्यंत जायचा मार्ग साधू संत आपल्याला दाखवतात. तरी गुरु दाविल्या वाटा. मग तो गुरु कसा असावा? क्षत्रिय, दयाळू आणि ब्रह्मनिष्ठ महात्मा जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत जीवनाचं मायबाप पुढं सुटत नाही. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, भय निरसले खंती. टेन्शन कसलंय जीवाला? मरणाचं ना मायबाप, मरणाचं. माऊली सांगतात, आगा मर हा बोल न साहती, आणि मेल्यावरी रडती, पण अगोदर कोणी सोय करून घेत नाही. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसी या प्रयत्नाचा विये. हा प्रयत्न आहे, डोकावून पाहिला तर हा प्रयत्न आहे का? परमार्थ चालू आहे. पण त्या रीतीपासून वंचित आहे. सात्विक कर्म करा. हो, अरे फसवणारे आहेत. तुम्हाला पुण्यातून इंद्रपद मिळेल, पण सोडवणूक होणार नाही. परत रिटर्न होईल थँक्स, परत यावं लागेल. तया पुण्याची पावटी सरे सवेची. आम्ही व्यासपीठावरून सांगतो, करा पुण्य आणि मरा एकदाशे. वेदांचा आधार घेतात. बघा माऊलींनी कुठल्या तरी अध्यायामध्ये ती ओवी दिलेली आहे. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्म फळ आसक्ती धरोनिया. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाची कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर येत ये वाचुनी काही, अन्यथा रम्य नाही. ऐसे जे बोलती डोक्यातून जायलेले बाबा म्हणायचे. सडक्या बुद्धीचे आहेत. दुर्बुद्धी, दुर्बुद्धी नाही तर काय? सोडवणूक आहे याच्यामध्ये. अहो गुतागुतीचा परमार्थ चालू आहे. तुमचे आमचे थोर भाग्य आहेत. महात्मा आपल्या जीवनामध्ये आला आणि आपल्या जीवनाचं कल्याण झालं, कोड सोडून दिलं. बरं का? तुम्ही आम्ही किती भाग्याचे आहोत. अरे अरे अरे, एक वेळेस आपल्याला पाठांतर नसेल, पण आपल्या ठिकाणी शुद्ध भाव जागृत करून दिला. तुका म्हणे होता ठेवा, तो या का भाव खाऊन? भाव खायचंच काम चालू आहे परमार्थ मध्ये. भाव द्या त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, आणि दुरी नाही देव तयाला. नाही का? कुत्र्यासारखी भटकंती चालू आहे देवासाठी. दादा नेहमी ओवी घेतात भागवतातली. देव जवळी असे पाहू जाता, ज्याने पाहिला तो गदगद असे. अरे कुठे जातोस? नामदेवराय एवढे पट्ट शिष्य भक्त, किती अधिकार त्यांचा. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामया हाती. संतांच्या सभेमध्ये कच्चे ठरले का? नामा कच्चा बे कच्चा, नाही गुरु का बच्चा. गुरुचा पोरगा नव्हता झाला तो. त्याला गुरुच्या ठिकाणी नाक घसावं लागल. काहीतरी दिल्याशिवाय तो देत नाही, असा देवाचा न्याय आहे. नाही का? घेशील तरी देशील, ऐसा अससी उदार. काय देवा तुझे रोंदू. नाही का? तू कंजूस आहेस, पण आमचे संत तसे नाहीत. संत उदार उदार भरले. अरे दुष्टालाही जवळ घ्यायचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याला संत म्हणतात. देवाचं एक ब्रीद आहे. कोणतं? भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी सया सवारी. पण आमचे महात्मे दुर्जनाला सुद्धा जवळ करतात. अहो रात्री गटारात पडलेला माणूस कीर्तन करायला लावलेलं आहे या महात्म्यांनी. न पाहे याती
कुळाचा विचार असंच आहे. भक्ता करुणा कर ज्ञानाबाई. मला पाठ नाही हा का, मला सांगायचं कारण बऱ्याच दिवसातून इथे बसलेलं आहे मी. हा, ज्ञानाबाई नाही का, कारण मला ते कळत नाही. मी अज्ञानी आहे आणि माणसाने महाराज आपलं अज्ञान कधी प्रगट करावं बरं का. माणसं काय करतात, आपलं अज्ञान लपवण्याचा प्रयत्न करतात. अरे एक ना एक दिवस टाकाला गेल्यावर गाडगं कशाला लपवायचं नाही का. मला अज्ञान आहे, मला काय त्याच्यातलं कळत नाही. सांगायला बसलेत ना ते नाही का, सांगती पुसती नाही का, अंतःकरण जे रे बोधले संकल्प आहे ते सांगायलाच बसलेले. पण आमचा प्रश्न नाही, आमचे कीर्तनकार चॅलेंज देतात नाही का, कीर्तन प्रवचन झाल्यावर आम्हाला भेटायला या, कोणाचे प्रश्न असले तर. अरे बुवा सांगून सांगून काय सांगणार आहे. पण एक आठ आहे, तुमच्या प्रश्नाची उत्तर दिले तर आम्ही जे सांगेल ते करावं लागेल. मग नको, मग आम्हाला आमचे प्रश्न, पण प्रश्न पडायचे बरं का, प्रश्न पडायला पाहिजे. कारण का प्रश्नाचे उकल होत नाही तोपर्यंत जीवनाचं कोडं सुटत नाही. मी ज्या वेळेस इथं चंद्रा सोसायटी डोंबिवलीला कुठेतरी आहे, हा चंद्रलोक, मलाही माहित नाही. मला तो माझा कामगार मित्र न्यायचा, सोनमणे बाबा, तो न्यायचा. चल बोला आमच्या बाबांचं प्रिय प्रवचन आहे. आणि मी जायचो. म्हणे, का रे तुमचे बाबा नेहमी नेहमी तेच तेच सांगतात, तुझ्या नाकातला आकाश प्रकाश, दुसरा काही येतच नाही का तुमच्या बाबांना. बोला अरे तुला वेड्या, तुला जे सांगितलं ते तरी कळतं का नेमका. नेहमी तेच बाबांचं तुमच्या. मग मला आजद्याला नेला, आजद्याच्या मेळाव्यामध्ये. तेव्हा भरपूर खडवलीमध्ये जोर होता. माझा परमार्थाचा जन्मच कुठे दादा, खडवलीमध्ये झाला. मला इकडं कोणी ओळख नव्हती, मला वाणी म्हणायचे. तो एक भाई दलाल म्हणून आहे, त्याचा भाऊ म्हणायचे. मला कोणी आगरी म्हणत कारण का माझा परमार्थाचा जन्मच त्या ठिकाणी झाला बरं का. कारण संगत तशी लागली आणि हा, वेल झाला बघा. म्हणून सांगतो, ज्या वाटेने साधू संत गेले, कारण साधू संतांचं आजही नाव लौकिक काय आहे नाही का. कारण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुखे गायन नारायण, देवानी ज्याची स्तुती करतात असे महात्मे आपल्या भाग्यात लाभलेले. गुरुमाऊली नानाबाबांनी आपल्याला खूप प्रेम दिलेले आहे नाही का. गुरु कृपा आपल्यावर नितांत कृपा आहे, नाही म्हणायची सोय नाही. सर्वांवर, सर्व साधकांवर नितांत कृपा आहे बरं का. हो, म्हणून कारण का रात्र थोडी नाही मी बोलत नाही का, म्हणून प्रत्येकाला या व्यासपीठावरून बोलायचा चान्स मिळाला पाहिजे. मला वाटलं तर का मी भरपूर मंडळी बोलल तेव्हा नाही का, पण चला आले देवाजीच्या मना. कुंडली वरदे हरी हरे राम हरे राम. राम लेंडे काका हरे या. हरे हरे.